आपण या व्हिडिओमध्ये ध्वनिदर्शक शब्द बघणार आहोत। ध्वनिदर्शक शब्द म्हणजेच काय, त्या आवाजाला कोणत्या नावाने ओळखलं जातं। पहिला काय आहे तर पक्ष्यांची किलबिल, म्हणजे जो पक्ष्यांचा आवाज असतो त्याला काय म्हणतात तर किलबिल, पक्ष्यांची किलबिल असते। सेकंड आहे चिमण्यांची, चिमण्यांच्या ओरडण्याला किंवा त्यांच्या आवाजाला काय म्हणतात तर चिवचिव। तर कावळ्याची काय असते कावकाव, मांजराची असते म्याव म्याव, दातांची असते करकर, म्हणजे जेव्हा दातांचा आवाज येतो तेव्हा त्या आवाजाला काय म्हणतात तर करकर। त्याच्यानंतर पालीचं काय असतं तर पाल जेव्हा ओरडते किंवा आवाज करते तर तिला चुकचुकणे असं म्हणतात। पोरांचा म्हणजे पोरांच्या आवाजाला गोंगाट म्हणतात। त्यानंतर पानांचा जो आवाज येतो, वारे आल्यावर तिची पानं, झाडाची पानं वगैरे हलतात, सो त्या पानाच्या आवाजाला म्हणतात पानांचा सळसळाट। त्यानंतर दाराची, जर दरवाजाचा तुम्ही आवाज ऐकला असेल, दरवाजा खोलताना जर एखाद्या वेळेस त्या दरवाजाच्या खिळ्यांना गंज पकडला असेल आणि जेव्हा आपण दरवाजा खोलतो तेव्हा दरवाजाचा कसा आवाज येतो तर करकर। त्यानंतर हत्तीचा, सो हत्ती जेव्हा ओरडतो तेव्हा ते हत्तीच्या ओरडण्याला हत्तीचा चित्कार असं म्हणतात। त्याच्यानंतर घुबडाचा, जेव्हा घुबड ओरडतं तेव्हा घुबडाच्या आवाजाला घुतकार असं म्हणतात। त्यानंतर आहे गाईचं, जेव्हा गाय ओरडते किंवा आवाज करते सो गाईच्या आवाजाला काय म्हणतात तर हंबरणे। कोंबड्याचा, जेव्हा कोंबडा ओरडतो तेव्हा त्याला काय म्हणतात बाक देणे किंवा आरवणे। कुत्र्याचं असतो, कुत्र्याच्या आवाजाला भो भो म्हणतात। घोड्याचं असते तर घोड्याच्या आवाजाला खिंकाळणे म्हणतात। सिंहाची असते, सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात। वाघाचा जो आवाज असतो सो वाघाला डरकाळी म्हणतात। सिंहाची गर्जना असते आणि वाघाची डरकाळी असते। भ्रमराचा, भ्रमर म्हणजे काय तर एक काळी मधमाशी असते, सो काळी मधमाशीच्या काळ्या मधमाशीलाच भ्रमर म्हणतात, सो भ्रमरांचा असतो गुंजन किंवा रुंजून। त्याच्यानंतर आहे पंख, सो पंखांची काय असते फडफड। बऱ्याचदा बघितलं असेल एखादा पक्षी पाण्यामध्ये भिजला आणि जेव्हा तो पंख त्याच्या हलवतो तेव्हा त्याच्या पंखांचा आवाज येतो फडफड। जात्याची घरघर, जाते म्हणजेच काय ज्याच्यावरती धान्य, पहिल्या जमान्यात धान्य दळालं जायचं त्याला जातं म्हणतात, सो जात्याचा जो आवाज होतो त्या आवाजाला घरघर म्हणतात। सापांचा असतो फुतकार, म्हणजे साप जेव्हा एखादी गोष्ट बघून किंवा काय तो जेव्हा आवाज काढतो सो त्याला काय म्हणतात तर सापाचा फुतकार। आणि माकड जेव्हा ओरडतो किंवा माकडाच्या आवाजाला काय म्हणतात तर भुभुतकार। सो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।